हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण इथे घागऱ्यावरील ब्लाऊजला साईड चेन कशी लावायची ते पाहणार आहोत। तर मी इथे ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग करून घेतलेलं आहे। आता साईड चेन लावताना ब्लाऊजची फिटिंग खूप महत्त्वाची असते। अगोदर ब्लाऊजचं फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आणि मगच साईड चेन लावली जाते। आता फिटिंगचं माप करताना आपण ब्लाऊजला स्लीव्ज अजून जोडलेल्या नाही आहेत। स्लीवलेस ब्लाऊज असेल तर डायरेक्ट असंही तुम्ही करू शकता, पण आता इथे स्लीव्ज लावायच्या आहेत। आणि हा जो ब्लाऊज आहे हा एकदम छोटी साईज म्हणजेच 24 साईजचाच ब्लाऊज आहे। छोट्या मुलीच्या घागऱ्यावरचा हा ब्लाऊज आहे, पण ह्याला थोडंसं लॉंग स्लीव्ज आहेत। तर आपण आधी स्लीव्ज ब्लाऊजला लावून घ्यायच्या आहेत। आता स्लीव्ज लावताना जसं आपण रेग्युलर ब्लाऊजला स्लीव्ज लावतो त्याच पद्धतीने फ्रंट आर्महोल पुढच्या बाजूने घ्यायचा आहे आणि दोन्ही ब्लाऊजच्या स्लीव्ज एका ब्लाऊजच्या दोन्ही स्लीव्ज जोडून घ्यायच्या आहेत। इथे पाहू शकता, आता मी स्लीव्ज इथे जोडून घेणार आहे आणि स्लीव्ज जोडून झाल्यानंतर आपण अगोदर ब्लाऊजची फिटिंग करणार आहोत आणि मगच साईड चेन लावून घेणार आहोत। आता एका साईडची स्लीव्ज मी जोडून घेतलेली आहे, त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची स्लीव्ज पण आपण जोडून घेणार आहोत। फ्रंट आर्महोल फ्रंट साईडला, बॅक आर्महोल बॅक साईडला, अशा पद्धतीने स्लीव्ज व्यवस्थित बॅक आर्महोल आणि फ्रंट आर्महोल बघूनच स्लीव्ज जोडून घ्यायच्या आहेत। हेवी साईज असो किंवा छोटी साईज, स्लीव्ज योग्य पद्धतीने जोडल्या गेल्या पाहिजे, तरच योग्य फिटिंग होते आणि योग्य ब्लाऊज बसतो। आता इथे मी स्लीव्ज जोडून घेतल्यानंतर येते ब्लाऊजची फिटिंग। आता इथे 23 साईजचं ब्लाऊज आहे, पण मी इथे हाफ इंच एक्स्ट्राचं मार्जिन देणार आहे। आता आपण स्लीव्ज पाहू शकतो, इथे स्लीव्ज आहे 3.5 इंच स्लीव्जचा दंडघेर आहे। आता आपण इथे फिटिंग करून घेऊया अगोदर ब्लाऊजला। तर इथे पाहू शकता, ह्या बाजूने आपण चेन बसवणार आहोत राईट साईडने, कारण जो आपल्या घागऱ्यावरचा पल्लू वगैरे असतो तर तो राईट साईडने घेतल्यानंतर ती चेन वगैरे असेल तर ती पूर्ण झाकून जाते। त्यामुळे नेहमी कुठल्याही ब्लाऊजला हेवी साईज असो किंवा छोटी साईज किंवा मोठी साईज, तर ब्लाऊजला चेन लावताना राईट साईडने चेन लावायची असते। आता स्लीवच्या बाजूने मी फिटिंग करून घेते। आता लेफ्ट साईडची आपण अगोदर फिटिंग करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता, ही आहे लेफ्ट साईड आणि या बाजूला मी पूर्ण शिलाई मारून घेणार आहे। पाहू शकता, आता मी इथं पूर्ण शिलाई मारून घेतल्यानंतर स्लीवचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट करून घेते इथं। आता आपण राईट साईडचंही त्याच पद्धतीने फिटिंग करणार आहोत, पण राईट साईडचं फिटिंग करताना थोड्याशा चेंजेस आहेत। आपण स्लीव्जपर्यंत आणि स्लीव्जपासून खाली जवळजवळ 1 इंचापर्यंत फिटिंग करायची आहे आणि त्यापासून खाली ओपन सोडायचं आहे। आता इथे पहा, ह्या स्लीव्जच्या बाजूने आपण फिटिंग करून घेणार आहोत आणि खाली स्लीव्जच्या खाली जवळजवळ 1 इंच किंवा 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि तिथे मार्किंग करायचे आहे। आता छोटा ब्लाऊज आहे त्यामुळे मी 1 इंचावर मार्किंग केलेलं आहे। आर्महोलपासून खाली त्या बाजूने 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि आता पुन्हा एकदा चेस्ट साईजचं मार्किंग करायचं आहे। इथं 23 साईज आहे, पण मी हाफ इंच एक्स्ट्रा म्हणजेच एका साईडचं 12 इंच अशा पद्धतीने मार्जिन घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूने 10 इंच आहे एका साईडचं, पण मी 10.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। आणि आता इथे आपण फिटिंग करून घेणार आहोत। तर इकडच्या बाजूने हे पूर्ण अशी शिलाई मारायची आणि या बाजूने 1 इंचापर्यंत शिलाई मारायची आहे, जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत। तर आता आपण या बाजूने अगोदर शिलाई मारून घेऊया। आता स्लीवचा जो दंडघेर आहे तो आहे इथे टोटल 3.5 इंच। 3.5 इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे आणि तिथून पुढे दंडघेरची फिटिंग करून घेणार आहे। आता इथून ही शिलाई डायरेक्ट आपण खालपर्यंत म्हणजे जिथे आपण 1 इंचावर मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत घ्यायची आणि धागा बाजूला करून घ्यायचा आहे। आता हा जो ब्लाऊज आहे त्याची दुसरी साईडची स्लीव्ज पण सेम त्याच मेजरमेंटने फिटिंग करून घ्यायची आहे आणि या बाजूची फिटिंग मात्र खालीपर्यंत जे आपण मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत घ्यायची आहे। आता खालीपर्यंत फिटिंग केल्यानंतर हा ब्लाऊज उलटून घ्यायचा आहे। स्लीव्ज वगैरे सोयीच्या करून घ्यायच्या आहेत। पाहू शकता, या बाजूची आता इकडच्या बाजूचंही सेम त्याच पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे। आता आपण याला जोडणार आहोत चेन। तर चेन जोडण्यासाठी आपण अशा पद्धतीने फोल्ड करणार आहोत कापड, पण आपण जिथं मार्किंग केलेलं होतं मेजरमेंटचं कमरेच्या
तिथेपर्यंत असं कापड फोल्ड करायचे आणि आता आपण लावणार आहोत चेन. तर चेनसाठी तुम्ही ही खालची जी बाजू आहे जीपची ती जीप थोडी ओढून घ्यायची आतमध्ये, कारण आपण खालचा भाग कापडामध्ये लॉक करणार आहोत. आता ही जी घडी आहे कापडाची, त्या घडीमध्ये जीपचा हा थोडासा भाग आहे तो अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे आणि मग त्यावरती एकदम कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पहा. हे पहा, चेन थोडीशी मी वरती ओढलेली आहे आणि आता इथंपर्यंत शिलाई आल्यानंतर इथे डबल फूट असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. तर मी चेन थोडीशी खाली ओढून घेते आता आणि मग आपण जिथपर्यंत 1 इंचाचं मार्किंग होतं तिथपर्यंत शिलाई घेतल्यानंतर सुईवरती न काढता फक्त ब्लाऊज फिरवून घ्यायचा आहे आणि ब्लाऊज फिरवून आपण जसं साईड चॉकचं जसं मार्किंग करतो त्याच पद्धतीने ते फिरवून घ्यायचं आहे. सुई ब्लाऊजमधनं वरती घ्यायची नाही, फक्त ब्लाऊज फिरवून सरळ शिलाई खाली घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने पुन्हा शिलाई दुसऱ्या जीपच्या बाजूकडून खाली घ्यायची आहे. आता जीप मी हळूहळू इथे खाली घेतलेले आहे. आता इथे पुन्हा थोडासा प्रॉब्लेम येतो आहे, तर जीप आतमध्ये घ्यायची आहे आणि आता खालीपर्यंत शिलाई घ्यायची. आता हा जो भाग आहे तो पुन्हा कापडामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि ही शिलाई सरळ खाली घेऊन शिलाई लॉक करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने कापडामध्ये घ्यायचं आहे. जी घडी आहे त्या घडीमध्ये हा भाग व्यवस्थित ओवून घ्यायचा आहे. तिथपर्यंत मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत आल्यानंतर सुईवरती न घेता डायरेक्ट ब्लाऊज जागेवर फिरवून तीच शिलाई सरळ जीपच्या दुसऱ्या बाजूकडून खाली घ्यायची आहे आणि सेम जेवढं मार्जिनचं कापड ठेवलेलं आहे तेवढंच दुमडून घ्यायचं आहे. आता इथे अर्ध्यापर्यंत आल्यानंतर ही जीप थोडंसं शिलाईमध्ये प्रॉब्लेम देते, तर पुन्हा ही जीप थोडीशी मागच्या बाजूने घ्यायची आहे आणि मग ही शिलाई खाली घ्यायची आहे. आता शिलाईचं हे जे टोक आहे जीपचं ते पुन्हा ही कापडाची घडी आहे त्यामध्ये अशा पद्धतीने ठेवून मग शिलाई खाली मारून घ्यायची आहे. पाहू शकता जीप ब्लाऊजला जोडून झालेले आहे. आपण एकदा ओपन करून बंद करून पाहूया. हे पहा, अशा पद्धतीने चेन व्यवस्थित जोडून झाल्यानंतर आपण त्यावरती व्यवस्थित अजून परफेक्ट फिनिशिंग यावी म्हणून डबल शिलाई मारून घेणार आहोत. तर आता मी ते ब्लाऊजला डबल शिलाई मारून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून. आता मी ती चेन पूर्ण ओपन केलेली आहे आणि आता पुन्हा एकदा डबल आपण शिलाई मारत आहोत ब्लाऊजच्या. जी पहिली शिलाई मारलेली आहे त्याच शिलाईवर शिलाई मारायची आहे. चेनवरती शिलाई येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पाहू शकता आता डबल शिलाई मारून घेतलेली आहे आणि आपला फायनली ब्लाऊज स्टिचिंग करून पूर्ण झालेला आहे आणि आपली जीप पण लावून झालेली आहे. सुंदर असा घागऱ्यावरचा ब्लाऊज तयार झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.